तर मी माहिती अधिकार कार्यकर्ता बापूसाहेब लांडगे, राहणार कराड. आम्ही ज्यावेळेला माहितीचा अर्ज देतो त्यावेळेला माहिती दिली जात नाही म्हणून आम्ही प्रथम अपिली अधिकारीकडे अर्ज करतो. प्रथम अपिली अधिकारी अपुरी माहिती देतात, सुनावणी व्यवस्थित घेत नाहीत म्हणून आम्हाला माहिती मिळावी म्हणून आम्ही द्वितीय पुणे खंडपीठात अर्ज करत असतो. त्यावेळेला द्वितीय सुनावणी 1.5 ते 2 वर्षानंतर घेतली जाते. परंतु त्या सुनावणीच्या वेळेला आपल्या पुणे खंडपीठ विभागाचे माहिती आयुक्त माननीय मकरंद रानडे साहेब हे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनाच विचारतात की तुम्हाला ही माहिती कशाला हवी आहे, तुम्ही एवढी दाढी कशाला वाढवली आणि तुम्ही ह्या शासकीय अधिकाऱ्यांना का त्रास देता, तुम्ही ही माहिती घेऊन काय करणार आहे, असं आम्हाला अर्वाच्य भाषेत बोललं जातं. आमच्याशी उद्धट वागणूक केली जाते, आमचा अपमान केला जातो. तर आम्ही म्हणतो आम्ही कराडवरून पुण्याला जी माहिती आयुक्तांकडे जातो माहिती मिळावी म्हणून, तर आम्ही एवढा खर्च करून जो जातो तो कशासाठी जातो. तर आमची अशी मागणी आहे की राज्यपाल महोदय, परत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश साहेब यांना, राष्ट्रपतीजी यांना, केंद्रीय माहिती आयोग यांना आमची एवढीच विनंती आहे की हे जे पुणे खंडपीठाचे आयुक्त बसलेले आहेत खुर्चीवर, त्यांच्या कारभाराची चौकशी व्हायला पाहिजे आणि इन कॅमेरा सुनावणी व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते अपील करते ज्या वेळेला सुनावणीला त्यांच्या दालनामध्ये आत जातात त्यावेळेला त्यांना मोबाईल आत घेऊन जाण्याची परवानगी देऊन ती व्हिडिओ शूटिंग करण्याची परवानगी द्यावी आमची अपेक्षा आहे. का तर त्या ठिकाणी होणारा कामकाज माहिती आयुक्त कशा प्रकारे सुनावणी घेतात, कशा प्रकारे आम्हाला उत्तरं देतात, कशा प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात याची संपूर्ण चौकशी व्हावी. ह्यासाठी आम्ही काल रजिस्टर पोस्टाने मान्य राष्ट्रपती, राज्यपाल, केंद्रीय आयुक्त, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांना निवेदन अर्ज पाठवून दिलेला आहे. तरी आमच्या ह्या तक्रारी निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी आणि ह्या राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठाचे मकरंद रानडे साहेब सन्माननीय यांची सखोल चौकशी व्हावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे. कार्यकर्ता आबासाहेब वाघमारे, आम्ही सातारा जिल्ह्यातून द्वितीय अपीलसाठी पुणे आयुक्त मकरंद रानडे यांच्या कार्यालयात गेल्यानंतर सुनावणी विषयच प्रथम अधिकारी व अपीलकर्ता माहिती अधिकार ह्यांच्याशी चर्चा सुनावणीच्या संदर्भातच करावी, परंतु पुणे आयुक्त सुनावणीविषयी एकही शब्द ब्र न काढता ते अपीलकर्ते जे असतात त्यांना काय प्रश्न विचारतात, तर ह्या महाराष्ट्र राज्यातले मंत्री असतील, खासदार, आमदार आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात, तुम्ही त्यांची माहिती किंवा काही मागत नाही आणि शासकीय कार्यालयाचे जे अधिकार आहेत प्रथम अपील करते ते 500,000 रुपये घेतात, तुम्ही त्यांच्याच पाठीशी लागता. तर मला आयुक्त साहेबांना म्हणजे प्रश्न विचारायचा ह्या आपल्या माध्यमातून की आपणच ह्या का अधिकाऱ्यांना काय भ्रष्टाचार करावा म्हणून असे काय शिस्त लावताय काय? म्हणजे जनमाहिती अधिकारी कायदा कशासाठी आहे? लोकांना न्याय मिळावासाठी, न्याय मिळण्यासाठी आहे. तर मकरंद रानडे साहेब, तुम्ही त्या कायद्याचे पालन करण्यासाठी तुमची जिथे नियुक्ती केलेली आहे त्या खुर्चीत, तुम्हीच कायदा सोडून जर काही भाष्य करायला लागला किंवा लोकांना म्हणजे येणाऱ्या लोकांना द्वितीय अपीलकर्त्यांना जर सांगायला लागला की तुम्ही आमदारांची माहिती मागवा, खासदारांची मागवा, पण आमचे जे कार्यालयाचे शासकीय अधिकारी आहेत ते 500,000 घेतात, म्हणजे ते काय त्यांचं काय स्वतःचं हे कार्यालय आहेत का? शासनाच्या नियमातच म्हणजे राहून ते काम करतात ना, म्हणजे त्यांना तुम्ही पाठीशी घालताय का? अपीलकर्त्यांना तुम्ही सुनावणी दरम्यान ते ज्या ज्या माहिती आहे त्या संदर्भात प्रश्न विचारा. पण तुम्ही जे म्हणताय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, खासदार, आमदार हे भ्रष्ट आहेत, तर त्याचा काही तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही तसं सादर करा ना. तुम्हाला पण ते अधिकार आहेत ना, राज्यपाल असतील, राष्ट्रपती महिमा असतील, यांच्याकडं तुम्ही असं म्हणजे करावं असं आमचं एक मत आहे. असं न झाल्यास आम्हाला पुढचा निर्णय काहीतरी घ्यावा लागल्याची तुम्ही कार्यालयाने नोंद घ्यावी.